नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा विषय. काही दिवसांपूर्वी ज्या काही करुणा मुंडे आहेत, ज्या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत, त्या स्वतः त्यांनी काही धनंजय मुंडेंवरती गंभीर असे आरोप केलेत. म्हणजे ते काय आता नाही करत आहेत, मागेही त्यांच्या अनेक काही गोष्टी झाल्या होत्या. 1 वर्षापूर्वी अनेक त्यांच्या बाबी धनंजय मुंडे नेहमी या सगळ्या गोष्टींमध्ये सतत राजकीयदृष्ट्या समाज माध्यमांमध्ये या सगळ्या त्यांच्या चर्चा बाहेर येत राहत आहेत आणि खास करून आणल्या जात आहेत की येत आहेत किंवा त्यांची चुकी आहे की कोणाची चुकी हे देखील समजत नाही. पण करुणा मुंडेंनी एक व्हिडिओ बनवून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी गंभीर असे आरोप केले आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं त्यांनी नाव घेतलं. के पैसों से, जनता के पैसों से क्या करता है? सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं. ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए. ते नाव होतं प्राजक्ता माळी. त्यांनी बाकी इतर अनेक नावं घेतली, पण त्या प्राजक्ता माळींचं नाव त्यांनी जोडलं. पण मी मागे एकदा एक व्हिडिओ बनवली होती की नक्की प्राजक्ता माळी कोण, नक्की कुठली प्राजक्ता माळी. त्याचा काही खुलासा आत्तापर्यंत झाला आहे का की बाबा हीच प्राजक्ता माळी जी सिनेसृष्टीमध्ये मराठी अभिनेत्री म्हणून आहे, ती तिथे काम करते किंवा तिचंच नाव आहे जे प्राजक्ता माळी म्हणून नाव घेतलं की अजून दुसरी कोणी आहे. या करुणा मुंडेंनी जे काही नावं घेतली किंवा करुणा मुंडे जे काही आरोप करतायत स्वतःच्या नवऱ्यावरती, कारण ते धनंजय मुंडेंचं नाव लावतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. ते काय लपून राहण्यासारखी गोष्ट नाही आहे. धनंजय मुंडे हे आता देखील मंत्री आहेत, मागे देखील मंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या एखाद्या मोठ्या पदावरचे मंत्री आणि त्या मंत्र्यावर असे आरोप करणं किंवा त्या मंत्र्याचं असं काहीतरी साटलोटं खाली असणं आणि अशा काही गोष्टी असणं या कितपत योग्य आहेत याच्यावरती सगळे प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण ज्या प्रकारे या करुणा मुंडेंनी जे काही सगळे आरोप केले, मग त्या ओबेरॉय मॉलमध्ये घेऊन जायचे, तिथं पार्ट्यात द्यायचे, त्याच्या आरोपामध्ये सांगतात की पैशाचा माज दाखवतात, पैशातून सगळ्यांना विकत घेतात, हे करतात ते करतात, असले सगळे आरोप लावले. अनेक समाज माध्यमातून अनेक लोक खालच्या थराचे असं सांगतात की या सगळ्या गोष्टी खरी आहेत. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी खऱ्या आहेत. काही जण सांगतात की हा सगळा फसवण्याचा डाव आहे, धनंजय मुंडेला फक्त फसवलं जातं आहे, त्यांच्यावर फक्त आरोप केले जात आहेत, त्यांना फक्त मुंडे फॅमिलीला फसवलं जातं आहे. ज्याच आत्ताच जे काही संतोष देशमुखांचं प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये देखील जो कोणी वाल्मिक कराड नावाचा जो कोणी धनवान पैसेवान जो काही असं सांगितलं जातं आरोपी आहे, जो काही गुंडा आहे कोणी, तो देखील धनंजय मुंडेंचा खास आहे. बीड परळीमध्ये मुंडे फॅमिलीचा एक वचक राहतो. मराठा समाजाचं मागच्या याच्यापासून उठलेलं जाळं आणि त्याच्यामुळे मुंडे नावाचं एक मोठं आव्हान, या सगळ्या गोष्टी तिथल्या बीडच्या राजकारणामध्ये अत्यंत चिघळणाऱ्या आहेत. आणि त्यातच एक नाव महत्त्वाचं पुढे येतं आहे, ते म्हणजे प्राजक्ता माळी. नक्की प्राजक्ता माळी कोण? आणि जे काही सुरेश धसांनी जे काही सांगितलं, या धसांनी सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. जे काही आरोप त्यांनी केलेत की प्राजक्ता माळी सारख्या बीडला एरझाऱ्या घालत असतात, त्याच्यानंतर ते रश्मिका मंदाना वगैरे येत असतात, त्या सपना चौधरी ज्या कोणी आहेत त्या डान्सर वगैरे, त्या सतत येत असतात, सतत त्यांची रेलचेल असते या मंत्र्यांकडे. अनेक जण लोकासोब सांगतात की लाखो करोड रुपये यांना दिले जातात शौक पुरे करण्यासाठी. अनेक जण सांगतात की प्राजक्ता माळीनं घेतलेलं फार्म हाऊस यांच्याच जीवावर घेतले. अनेक जण म्हणतात की जो काही त्या बिझनेसमध्ये ही प्राजक्ता माळी उतरले, जो काही सोन्याचा त्यांचा काही दागिने वगैरे बनवण्याचा जो काही बिझनेस आहे, एवढा मोठा पैसा आला कुठून? एखाद्या मराठी इंडस्ट्रीतल्या एका अभिनेत्रीकडे एवढा मोठा पैसा कुठून आला, असे अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. आणि त्याच्यामुळं हा विषय संशयास्पद आहे, संशयाकडे घेऊन जाणार आहे, अशा सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहेत. पण जे काही धसांनी सांगितलं आहे, धसांनी जे काही राजकीय ताशेरे ओढलेत, या सगळ्या गोष्टी खरोखर या प्रकरणाला म्हणजे पहिलं वाटत होतं की असंच कोणीतरी गोळी सोडून दिली आहे. पण आता हल्ली असं वाटू लागलं की ही गोष्ट खरीच आहे का? आणि जर मग ही गोष्ट खरी असेल किंवा जर मग हीच प्राजक्ता माळी असेल आणि जर या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील, तर एक मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना त्या पदावरती राहण्याचा, राजकारणामध्ये राहण्याचा खरोखर हक्क आहे का? किंवा मग अशी अभिनेत्री जी आम्ही बॉलिवूडला बोलतो, जे आम्ही बॉलिवूडच्या अभिनेत्रींकडे जे बोटं दाखवतो, तर आमच्या मराठीमध्ये देखील असल्याच काही गोष्टी आहेत. जर असेल तर, आणि जर नसेल तर मग फक्त नावं बाद केली जात आहेत, नावांना फक्त कुठे ना कुठेतरी काळीमा फासला जातो आहे, दुसऱ्याची नावं खराब केली जात आहेत, फक्त राजकारणाच्या दृष्टीतून हे सगळं केलं जातं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता त्या प्राजक्ता माळींना जाग आले, म्हणजे त्या आता महिला आयोगाकडे जातात तक्रार करण्यासाठी की माझं नाव कसं काय घेतलं, कसं काय माझं नाव खराब केलं. हीच गोष्ट 2-3 महिन्यांपासून चालू आहे. लोक म्हणतात की तेव्हा प्राजक्ता माळींना जाग नाही आली, जी आता आली जेव्हा एखाद्या आमदाराने हे सगळे आरोप केले.
हे जे काही संशयाचं वारं फिरतं आहे त्यातून मी मागेही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सामाजिक दृष्टिकोनातून एक हा राज्यातला एक शासकीय पदावरती बसलेला एक मोठा मंत्री, एक मोठ्या इंडस्ट्रीतली, म्हणजे मराठी इंडस्ट्री काही छोटी नाही आहे, या बाकीच्यांना जन्म देणारी सिनेसृष्टीतली पहिली इंडस्ट्री कुठली तर मराठी इंडस्ट्री, आणि त्यातली एखादी अभिनेत्री, जर आम्ही समाजापुढे हे जर खरं असेल ना, आणि हे जर समाजापुढे जर येत असेल तर आमच्या पिढ्या, आमचे तरुण काय राजकारण म्हणून पाहत आहेत, काय अभिनय म्हणून पाहत आहेत, काय आम्ही त्यांच्या पुढे आयाम घालून देतो आहे, काय आम्हाला सांगायचं या लोकांना, काय पुढच्या पिढ्यांना द्यायचं, हे म्हणजे राजकारणी व्हा असलंच सगळं करायला मिळतं, करोडो रुपये येतात, पाहिजे ती बाई निवडायची, पाहिजे ती ऐश करायची, मजा करायची, तिलाही सेट करायचं, आपणही सेट व्हायचं, या सगळ्या जर गोष्टी खरोखर असतील तर मग कुठंतरी ना आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून किंवा आम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून, आम्ही एक मतदार म्हणून, या राज्याचे एक नागरिक म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर हे खोटं असेल तर खरोखरच मग चुकीची बटणं लावली जातात शर्टाची, एवढं मात्र नक्की. आणि लावणाऱ्यांवरती पहिल्या कारवाई झाली पाहिजे, त्यांना पहिल्यांदा साल्यानं बाहेर काढले पाहिजेत, यांना सटकवले पाहिजेत. कारण तुम्ही जे हवा आणि ज्या सगळ्या गोष्टी सोडताय त्या सत्य आहेत, असत्य आहेत, याचा जर कोणी निपटारा करणार नसेल, याचा जर कोणी शोध घेणार नसेल तर या चर्चा फक्त माध्यमांमध्ये तयार होतात, ऐकणारे ऐकतात, बोलणारे बोलतात, ज्यांना काही घ्यायचं ते कोणी सकारात्मक दृष्टिकोनातून घेतं, कोणी नकारात्मक दृष्टिकोनातून घेतं, पण याचे पडसाद जे काही येणाऱ्या पिढ्यांवरती उमटतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांना वाटतं रे असा मंत्री आहे ना, हेच तर आहे राजकारण म्हणजे. मी तुला सांगितलं होतं ना, आपण त्या चित्रपटात नव्हतं का पाहिलं, असेच असतात मंत्री, हे अभिनेते ना, ह्या अशाच असतात सगळ्या. त्या असल्या गोष्टी माध्यमांमध्ये बोलत असताना त्या करुणा मुंडेंना देखील समजलं पाहिजे की आपण कोणाचं नाव घेतोय, कशासाठी घेतोय, आपण जे बोलतोय ते किती सत्य आहे, यांची पहिली चौकशी झाली पाहिजे. हे असत्य असेल तर या जे लोक यांची नावं घेतात त्यांच्यावरती कारवाया झाल्या पाहिजेत, आणि हे जर सत्य असेल तर या मंत्रिपदांवरून यांना देखील उतरवलं पाहिजे, आणि यांच्या समोर ज्या कोणी आहेत त्यांच्यावर देखील कारवाया केल्या पाहिजेत. कारण तुम्ही माध्यमांवरती येता आणि जेव्हा चर्चा करता तेव्हा चर्चा या होणारच. तुम्ही असं नका म्हणू की माझं नाव घेतलं मग काच घेतलं, मग घेणाऱ्याने तुम्ही त्याच्या मुळापर्यंत पोहोचा. नसेल पोहोचता येत तर या विषयांमध्ये पडू देखील नका. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जे काही या प्रकरणाला आता नवीन वळण हे धसांनी दिलं आहे ना, हे अत्यंत महत्त्वाचं. याची चौकशी झाली पाहिजे जर हे खरोखर असेल तर. आणि जर खोटं असेल तर या नाव घेणाऱ्यांवरती, मध्ये आमदार असो नाही तर कोणी असो, नाही तर ते मुंडे कोरोना मुंडे असो नाही तर कोणी असो, यांच्यावरती कठोर कारवाई करावी. कारण आम्ही माध्यमांवरती येऊन दिशाभूल जर फक्त जनतेची करत असू, एखाद्याचं नाव खराब करत असू, तर मग हे त्या माणसाचं चरित्र हनन आहे. हे त्या माणसावर केलेले गंभीर याच्यामुळे तो गुन्हा एक प्रकारचा, त्याचं नाव खराब करणं. या सगळ्या गोष्टीच्या खोलाशी गेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी निपटवून काढल्या पाहिजेत. कारण जर असंच माध्यमांवरती फक्त चर्चा होत राहिली तर नाव खराब होत आहेत महाराष्ट्र राज्याच्या शासनाची. कारण महाराष्ट्र राज्याच्या जर एखाद्या मंत्र्यावर असले आरोप होत आहेत तर मग मात्र कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबवणं आणि याच्या मुळाशी जाणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा. नक्कीच प्राजक्ता माळी हीच आहे, दुसरी आहे? हे प्रकरण खरं आहे की फक्त हवा सोडली जाते बीडकरांना? तर चांगलं माहिती असेल तिथल्या आजूबाजूच्या लोकांना. निश्चित या गोष्टी सगळ्या कळवा आणि या गोष्टीविषयी कुठे ना कुठेतरी थांबल्या पाहिजे, याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि खोटा असेल तर आरोप करणाऱ्यांवरती कारवाई करा, आणि खरं असेल तर ज्यांनी केले त्यांच्यावरती कारवाई करा.